कोल्हापुरातील नांदणी मठात गेली अनेक वर्ष राहणारी माधुरी हत्तीण एक दिवस अचानक न्यायालयाच्या आदेशानं गुजरातच्या जामनगरमध्ये वंतारा प्रकल्पात पाठवण्यात आली। माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांचे, तिथल्या लोकप्रतिनिधींचे, विरोधकांचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। कोल्हापूरचे माजी खासदार सतेज पाटील यांनी माधुरीला परत आणण्यासाठी 2 लाखांहून अधिक अर्ज राष्ट्रपतींना पाठवले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पदयात्रा सुरू केली। माधुरी परत आणा असा आवाज जनतेनं उचलून धरला। अजित पवारांच्या सभेत एका युवकानं घोषणाच दिली, दादा हत्ती परत आणा, आणि दादांनी हे भाषण थांबवून ऐकून घेतलं। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला लागणारी मदत मी करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकावं आणि या रिव्ह्यू पिटिशनला खर्च येणार आहे। यासाठी चांगल्यातल्या चांगल्या कायदेशीर वकिलाचा सल्ला घेणं आणि याला फाईट करणं हे काम आपल्याला करावं लागेल। यासाठी जी लागेल ती मदत मी करायला तयार आहे। यानंतर वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कराणी स्वतः कोल्हापुरात आले आणि स्पष्ट सांगितलं, जर कोर्टाने आदेश दिला तर आम्ही पूर्ण सहकार्य करू, माधुरीला परत पाठवायला तयार आहोत। त्यांनी हेही सुचवलं की भविष्यात नांदणीमध्येच एक वंतारा केअर सेंटर उभारण्याची शक्यता आहे। आज कोल्हापुरात गावागावात ब्रिंग बॅक माधुरीचे पोस्टर्स लागलेत। दुकानं बंद, शाळा बंद, सोशल मीडियावर बायकॉट जिओ, ब्रिंग बॅक माधुरी ट्रेंड करतंय। लोक म्हणतायत तिचं हक्काचं घर इथेच आहे। हा प्रश्न फक्त एका हत्तीचा नाही, हा प्रश्न जनतेच्या भावना आणि न्यायाच्या परिघावर चालणाऱ्या प्रक्रिया यांचा समतोल राखण्याचा आहे। सामान्य जनता, सत्ताधारी, विरोधक सगळ्यांची भूमिका जर माधुरीला परत आणण्याची आहे, तर मग सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार का? कोर्ट पुन्हा काही विचार करतं का? तुम्हाला काय वाटतं? पेटाने खरंच माधुरीच्या आरोग्यासाठी माधुरीला वंताराला पाठवण्याचा निर्णय घेतलाय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।